एक मोठी बातमी। सांगलीमध्ये ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येवरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे। राज्य सरकारनं धर्मांतर विरोधी कायदा तातडीनं आणावा याकरता सांगलीत मूक मशाल मोर्चा काढण्यात आला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात हा मशाल मोर्चा काढण्यात आला। धर्मांतराकरता गावात येणाऱ्यांना ठोकून काढणाऱ्यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे। तसंच त्यांचा सैराट करणाऱ्यास 11 लाखांचं बक्षीस पडळकरांनी जाहीर केलंय। तर ऋतुजा राजगे या विवाहितेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याकरता सासरच्या मंडळींकडून तिचा छळ केला गेला असा आरोप करण्यात आला होता। गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये। हे करा। हिरो आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला, तुला सुट्टी नाही, ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या। आणि म्हणून सर्व बहिणींना माझी विनंती आहे, असं जर एखादं प्रकरण घडलं तर तुम्ही स्वतःला संपून घेऊ नका। तुम्ही ते पादरी असतील, तिचे सासू सासरे नवरा असेल तर त्याच्या खांडोळ्या करा। तिथून पुढचं सगळं कोर्टाचं आणि वकिलाचं हा गोपीचंद पडळकर बघेल, त्याची तुम्ही चिंता करू नका।